नमस्कार. पोया प्रुडंट खबरो 2017च्यो गोंयच्यो वेंचणुको 2019तल्या लोकसभा वेंचणुकेची सेमीफायनल. केंद्रात मोदी सरकाराच्या फेरवेंचणुकेची दिवंक जाय सिग्नल. अमित शहाचो कार्यकर्त्यांक उलो. 27 सिटांचे टार्गेट. सत्तेर येत जाल्यार 10 दिसां भितर ट्रकवाले आनी ड्रायव्हरांक दितले रिलीफ. मायनिंगाचेर लूट मारिल्ल्यांकडच्यान करतले रिकव्हरी. आप म्हणटा गोंयांत सस्टेनेबल मायनिंग जाय. पेडण्यां तामोशा गोवो रडो पडलो चिखलाच्या फोंडांत. लोकांनी राना खात्याच्या स्टाफाक घेवन काडलो वयर. 5 वरांची कसरत. आणि जीएफएच्या प्रोफेशनल लिगाक आयतारा सुरवात. गोंयच्या टॉप क्लबाक ल्हान क्लबांची प्रो चॅलेंज. दोन 2017च्यो गोंय धरून 5 राज्यांच्यो वेंचणुको ही 2019तल्या लोकसभा वेंचणुकेची सेमीफायनल. त्या वेंचणुकांच्या निकालांत केंद्रात परत मोदी सरकार हाडपाचे सिग्नल दिवंक जाय म्हण बीजेपीचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहान उलो मारलो. युपीए सरकाराच्या वेळार काश्मीराचे शिमेर पाकिस्तान फारपेट सुरू करतालो आनी सोपयतालोय पाकिस्तानच. आतां सुरवात करता पाकिस्तान, सोपयता भारतीय सेना. हो खंय फरक. गोंयच्या बीजेपीक 27 सिटांचे टार्गेट दिला. 2012 साल ज्या वेळार भारतीय जनता पक्ष 14 वयल्यान 21 जागांचेर गेल्लो आणि काँग्रेस 17 जागां वयल्यान 9चेर आयिल्लो. एक अंकी आंकडो घेवन काँग्रेसीन विधानसभेत प्रवेश केलो आणि वर्स 2 वर्षांत 9चे 8 जाले. एक आमदार डिटॅच जालो. 8 जाण आसात. 8 जाणांची तोंडां 8 दिशेक. हांव हे मुद्दाम कित्याक सांगता तर अलीकडे गठबंधनाच्यो गोष्टी चल्ल्यात. गठबंधन इतल्याच खातीर कारण काँग्रेसचे 8 आमदार 8 काँग्रेसीचे तुकडे केल्याशिवाय रावचे ना ही भूमिका, ही भावना, हो समज गोमंतकीयांत रुजू जाला. अरे गोव्यात 8 जाणांची एक काँग्रेस असली. अलीकडे आम्ही 70ची काँग्रेस वेगळी समजतात. ताळगांव वेगळी काँग्रेस जाता. कुंभारजुंवे वेगळी, दाबोळी वेगळी. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी पयलीं ह्या काँग्रेसीचे कितले तुकडे जातले हे तुम्ही पळयात. आणि ह्याच उमेदीचेर काही स्वतंत्र आमदारांकय उकळ्यो फुटपाक लागल्यात. काही जाणांक पालवी फुटली. पालवी फुटप स्वाभाविक आसा. झाड कापून सुद्धा उडयलें जाल्यार कापतकीर ताका थोडे दीस कुंवरे येतात. पूण ते कुंवरे तात्पुरते असतात. त्या झाडाक कापलेलें आसता ताका मूळ नासता. त्या खोडांत थोडेशें पाणी आसता. त्याच्या जिवार त्यो कुंवरे येतात. हांव अश्यो कुंवरे आयिल्ल्या काही आमदारांक, खास करून स्वतंत्र आमदारांक हांव आमच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सांगू इच्छिता की गोव्यात निवडून खूप स्वतंत्र आमदार आयल्यात. पण गोंयच्या राजकीय इतिहासात निवडून आयिल्लो स्वतंत्र आमदार परत केन्ना निवडून येवंक ना. 55 वर्षांनंतर गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार येवचे पडले. ज्या वेळार कस्टोडियन कायदो आम्ही करू शकले आणि तातूंतसूनच येणाऱ्या महिन्या 2 महिन्यान केवळ कस्टोडियन कायदो करून आम्ही दवरूंक ना तर सगळ्यांची घरां सर्वे केली, जमनी सर्वे केल्यो आणि ज्यांची ऍप्लिकेशन्स आयिल्ले साधारणपणे 1300 पेक्षा जास्त ऍप्लिकंट आसात तांकां फुडल्या महिन्या 2 महिन्यान घराची मालकी आणि जमनीची मालकी दिवपाची प्रक्रिया प्रत्यक्ष अंमलात येता. आयच्या ह्या मोठ्या उपस्थितीत एक अनुपस्थिती आमकां जाणवता. आमचे मित्र विष्णू वाघ जे 10 मिनटां किमान उलोवपाचे. आमचे मित्र आजारामुळे मुंबईक आसात. आम्ही सगळे जाण सगळ्या तरेचे आम्ही प्रयत्न करतात. सगळे जाण देवाकडे प्रार्थना करूया की देवान ताका बेगिनात बेगीन आरोग्याक त्याच्या जाग्यार हाडचे आणि बेगिनात बेगीन नॉर्मल पद्धतीन तो आमच्या भितर येवचो पक्षाच्या कामात. आणि म्हणून आयज हांव हांगा सांगूंक सोदतां गेल्या खेपा 2012 कारण ही एक समज आहा
एक समज थोडोसो पसरवपाचो प्रयत्न करता. आमचे कार्यकर्ते तसे सादे की गेल्या खेपा निवडणुकीन मतां दिली लोकांनी ती पर्रीकाराक बीजेपीक दिवून ना. हो एक समज काही जाण पसरवपाचो प्रयत्न करता. हांव हांगा रावन सांगता, गेल्या निवडणुकीक सगळ्या म्हणजे म्हजी यात्रा जाली. यात्रा यशस्वी हांव 15 दीस भोंवलो आसत, पण त्या रथा फुडें आनी फाटल्यान धांवणारे सनिला सारके आसत किंवा अन्य अनेक कार्यकर्ते आसत, तांच्या पांया वयल्यान म्हाका याद जाता 2-3 जाणांच्या पांया वयल्यान गाडयेचे टायरूय गेले, पण तांच्यांनी आपलें काम थारायलें ना. त्या कार्यकर्त्यांचे कश्ट आशिल्ले 21 सिटां. अजून पर्यंत ज्यो वेगवेगळ्यो योजना केल्यो, म्हणजे स्वातंत्र्य गोंयाक मेळ्ळ्या नंतर आयज पर्यंत दिल्ल्या पैशाचे जवळ जवळ 1.5 पटीन पैसे गेल्या 2 वर्सांत मोदीजींचे सरकार केंद्राक येतकच गोंयाक मेळ्ळेले आसा. आनी हो अखंड झरो चालू रावतलो. हो झरो थांबचो ना. भारतीय जनता पक्षाच्या मनान गोंया खातीर एक वेगळें स्थान आसा. आनी खरें म्हणजे 2012 आमी 21 मेळून 70 आयले खरे, पण हेना फुडें चॅलेंजीस वेर मेनी. कोणें हो प्रश्न विचारूं ना. खरो म्हणजे हो प्रश्न कार्यकर्त्यांनी लोकांक सांगूंक जाय. आनी हो प्रश्न सगळ्या क्षेत्रांत समोर उठोवंक जाय. मायनी बंद जाल्यो, कांय जाणांक आनंद जालो, कांय जाणांक दुख्ख जालें, पण सरकाराचे जवळ जवळ 1,500 कोटी म्हणजे 30% उत्पन्न ना जालें, गायब जालें. आमी दिल्ली आश्वासन आशिल्लें. पेट्रोल आमी सांगलेलें आमी 0 वॅट करतले. पेट्रोलाचेर वॅट काडून उडयलो 2 एप्रील 2014. अजुनूय गोंयांत पेट्रोल 55 रुपया सकयला. आनी जे कोण हांगा व्हडली व्हडली भाशणां जोडटा तांकां विचारा, लाडली लक्ष्मी दिल्लीन कित्याक चालू करना? दिल्लीन लाडल्या लक्ष्मींचेर अत्याचारूच जाता दुर्दैवान. गृह आधार दिल्ली कित्याक चालू करून दाखयना? दयानंद सामाजीक सुरक्षा योजना दिल्ली कित्याक चालू करना? ज्यो गजाली गोंयांत जाल्या त्यो करपाची तुमकां ताकद केन्नाच ना. पण हांव मुद्दक सांगूंक सोदतां की आमी 1,500 कोटी रुपयाचें नुकसान करून वयल्यान 1200 कोटीच्यो नव्यो योजना दिल्ल्या आश्वासना प्रमाणे अंमलान हाडल्यो. 45% उत्पन्नाची शॉर्टेज आसतना कोणें सांगचो आपलो पगार थांबलो म्हणून, कोणें सांगचें आमचें डेव्हलपमेंट थांबलें म्हणून. ही प्रगती फुडें आनीक व्हरपा खातीर 21 न्हय ताचे पेक्षा मोठ्या संख्येन येत्या त्या विधानसभेन भारतीय जनता पक्षाचे आमदार आनी ताचें सरकार हाडपाची जबाबदारी आनी काखण बांदून तुमी सगळे जाण हांगाच्यान वतली अशी हांव खात्री दवरतां. पर्रिकर जी रक्षा मंत्री है. नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश की सीमाओं की सुरक्षा का पूरा भार उनके मजबूत कंधों पर है. और कांग्रेस पार्टी सर्वस्पर्शीय भ्रष्टाचार में मानती है. अंतरिक्ष, आकाश, जमीन, दरिया और पाताल किसी को कांग्रेसों ने नहीं छोड़ा. 12 लाख करोड़ का घोटाला किया और वो कांग्रेस आज आकर यहां कहती है कि हम भ्रष्टाचार मुक्त शासन दे देंगे. गोवा की जनता को जाकर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने बताना पड़ेगा कि हमारे जो 6 नेता बैठे हैं उनके नेतृत्व में ही गोवा के अंदर भ्रष्टाचार विहीन सरकार बन सकती है. कांग्रेस पार्टी भ्रष्टाचार विहीन सरकार नहीं दे सकती है. सोनिया मनमोहन की सरकार थी, उस वक्त गोलीबारी होती थी, मगर गोलीबारी की शुरुआत पाकिस्तान की सेना करती थी और गोलीबारी का अंत भी पाकिस्तानी की सेना करती थी. आज मोदी जी का शासन है, भारतीय जनता पार्टी का शासन है. मनोहर पर्रिकर देश के रक्षा मंत्री है. गोलीबारी आज भी होती है,
मगर क्या अंतर पड़ा है मैं बताता हूं राहुल बाबा। अंतर ये पड़ा है, आज भी गोलीबारी की शुरुआत पाकिस्तान की फौज कर रही है, मगर आज उसका अंत, उसकी समाप्ति हिंदुस्तान की सेना कर रही है। 2014 के चुनाव जीतने की नींव डाली थी, ऐसे गोवा के परिणाम 2019 के चुनाव को जीतने की नींव डालने वाले हैं। मित्रों, गोवा का परिणाम पूरे देश में एक संदेश देने वाला है, क्योंकि उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, हिमाचल, मणिपुर, गुजरात, ये राज्य अगर 2017 में जीत जाते हैं तो 2019 में मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी के विजय रथ को कोई नहीं रोक सकता। मित्रों, कोई नहीं रोक सकता। एक समय निकालिए और भारतीय जनता पार्टी के कामों को गोवा के हर घर के अंदर, हर बूथ के अंदर पहुंचाने का काम करिए। मगर मित्रों, अगर इतना हम कर लेते हैं तो अपने किए हुए कामों पर मुझे भरोसा है कि भारतीय जनता पार्टी 27 सीटों के लक्ष्यांक को अच्छे से पार कर लेगी। मित्रों, आप मुझे बताइए, आप घर घर जाकर भारतीय जनता पार्टी का संदेश गोवा के हर मतदाता को बताएंगे? भाई ऐसे नहीं। मैं दिल्ली से आया हूं भाई, आप ऐसे कैसे बोल सकते हो? जरा जोर से बताइए और मन से बताइए। घर घर संपर्क कर कर भारतीय जनता पार्टी का संदेश पहुंचाएंगे? गोवा के अंदर फिर से भाजपा सरकार बनाएंगे? 27 सीटों के लक्ष्यांक को पूर्ण करेंगे? मोदी जी के हाथ मजबूत करेंगे? 2019 के चुनाव का नींव 2017 में डालेंगे? पक्का? फिर से एक बार भाजपा सरकार बनाएंगे? तो मेरे साथ दोनों हाथ खड़े कर कर संकल्प की ताकत की मुट्ठी भींचकर जोर से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। ભારતીય ભાષા સુરક્ષા મંચાન અમિત શાહ, મુખ્યમંત્રી પારસેકાર અને મનોહર પર્રિકારાક श्यामाप्रसाद स्टेडियम આગળ કાળે पावठे दाखयले. मंचान वास्को विद्याधिराज सभागृहात शिक्षण माध्यमाचेर जाहीर सभा घेतली. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गोंयान आयल्या आणि तांचे लक्ष वेधून घेवपा खातीर आणि गोंयान हे आंदोलन वर्सभर चल्लां, तुमकां कांय कल्पना ना काय म्हणून तांकां लक्षान येवपाक म्हणून आमी आज ही निदर्शनां केल्या. एक जो कितें पर्रिकार म्हणटा ते हे सगळे आमदार फक्त तकल्यो हालयता, नंदी बैला भशेन तकल्यो हालयता आणि आपले कितें मत आसा स्वताचे मत प्रायव्हेट आमचे कडेन उलयता आसतना म्हणटा ना हें बरोबर जावना म्हणून, उलयता आसतना म्हणटात पूण सभेक प्लॅटफॉर्मार येवन सगळ्या लोकांक सांगपाक हे तयार ना. केलां तें आमी अजून कांयच उलोवना, आमी फक्त भाशेच्या संदर्भान उलयता. पण जर आमकां हाजेर जर आतापर्यंत तांणी तोडगो काडूना, उपाय करूना, आमी हाजे फुडें निवडणुकीक उबे रावपाचे खंयच्या पद्दतीन तो विचार करतले, पर्याय दितले, लोकांक समर्थ पर्याय दितले. लोकांक आमी सगळ्या सांगतले की भारतीय जनता पक्षाक मत दिवं नाका आणि ह्या लोकांक मत दिया हे सांगतले. इतले मजगती शेनवारा सांजे भारतीय भाषा सुरक्षा मंचान वास्को आपली जाहीर सभा घेतली. पावस आसा, आमकां लिमिटेशन आसा, हॉलानूच घेवची पडटा. मोठी आसत जाल्यार 5000 लोक जमतले अशें टार्गेट दवरपाक जाता. हातूंत टार्गेट जमोवपाक जायना कित्याक लोक भायर उरतले. त्यामुळे लिमिटेड स्ट्रेंथ जी आसा तरी सुद्दां आमी घेवच्यो मिटिंगी अशें म्हणून ठरयलें.
ह्या सिजनातली ही पहिली फर्मागुडी जाली. साधारण 2000 पेक्षा चड लोक ह्या सगळ्या ठिकाणी जमा झाले. आणि वास्कोय आता शेवटची सभा जी आसा ह्या सिजनातली तिसरो टप्पो जो जातलो तातूंत आनीक सभा ऑक्टोबरान पावस जेन्ना थांबतलो त्या वेळाचेर परत मैदानांतल्यो सभा ज्यो आसा त्यो तयार जातल्यो. आमी अल्टिमेटम दिल्लो पळय तो अल्टिमेटम सोंपून गेलो जून म्हयन्यात. आतां आमी ऑक्टोबर 2 तारखेक पर्याय दितले म्हणून सांगलां. भारतीय जनता पार्टीक जर लोकांनी मतां दिवंक जायना जाल्यार कोणाक लोकांनी मतां दिवच्यान निवडून हाडचो आनी भाजपाक कशी ठोकर मारची हें सांगपा खातीर 2 ऑक्टोबराक गांधी जयंतीच्या पवित्र दिसा ताची घोशणा करप असो आमी निर्धार केल्लो आसा. ताची पूर्व तयारी करपा खातीर ह्यो सगळ्यो जाहीर सभा ज्यो आसा त्यो चलता. आनी मातृभाषा रक्षक अभियान म्हणून एक मोठें चालू आसा. मुख्य विषय म्हणजे सरकारान ते पाद्रींचे आणि माद्रींचे इश्कोलाक डायसिजन सोसायटीच्या इंग्लीश प्राथमीक शाळांक जे अनुदान सुरू केलां ते बंद करपाचें. काँग्रेस सरकारान सुरू केल्लें बीजेपीन सुरू दवरलां चालू दवरलां ते बंद करपाक जाय म्हणून आमचें आंदोलन. आनी जो मेरेन तो ते बंद करना तो मेरेन आमचें आंदोलन चालू उरतलें. आज अमित शहा गोंयांत आयला ताका ह्या लोकांनी खरी परिस्थिती सांगल्या काय ना खबर ना पूण गोंयांत बीजेपी फुडले वेंचणुकांक हरतली हें अमित शहाक कोणें तरी सांगपाक जाय. प्रुडंटा खातीर ओंकार फळारी आणि दिशांत परब. घेऊया एक ब्रेक.